शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः 87। मी जातीला याचा फटका पडून आरक्षणाच्या कक्षेच्या बाहेर जाण्याची शक्यता प्रबळ होईल। प्रगत जाती आरक्षणाच्या कक्षेतून बाहेर काढल्या पाहिजे असा शेरा रोहिणी आयोगाने कोर्टानं मारल्याच्या बातम्या येत आहेत। तसे झाले तर मराठा जातीचे कुणबीकरणाचा पहिला फटका कुणबी जातीला पडेल आणि आरक्षणाच्या कक्षेतून कुणबी आणि मराठा बाहेर पडेल। म्हणून कुणबी जातीनं जास्त सावध राहणे गरजेचे आहे, कारण महाराष्ट्रात सरकारी नोकरी, उद्योग, बँक, सहकार, साखर कारखाने, शिक्षण संस्था, व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रात मराठा जातीचं प्राबल्य आहे। त्यामुळे मराठा जातीचे कुणबीकरण झाल्याबरोबर कुणबी प्रगत जातीच्या श्रेणीत येईल। दुसरा फटका ओबीसी जातींना पडेल। मराठा अधिपत्याखालील महाराष्ट्रातील वरील संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण भरताना एकट्या मराठा जातीची भरती करून तेली, माळी, कुणबी, सोनार, शिंपी, सुतार, लोहार, कोळी, साळी, धनगार, वंजारी इत्यादी ओबीसींना टाळले जाईल। ओबीसी आरक्षण असलेल्या राजकीय जागा इतर ओबीसी जातींना द्यायची गरज उरणार नाही। यासाठीच ओबीसींमधून आरक्षणाचा आग्रह धरला जात आहे। दुसऱ्या बाजूने मराठा समाज ईडब्ल्यूएस मधून गरीब मराठ्यांना मिळणाऱ्या संधीपासून मुकणार आहे आणि एवढा मोठा मराठा समाज ईडब्ल्यूएस श्रेणीतून बाद झाल्याचा फायदा ब्राह्मण व तत्सम जातींना होईल। म्हणून संभाजी भिडे आणि प्रस्थापित मीडिया ओबीसीकरणाला उचलून धरत आहे। अर्थात गरीब मराठ्यांच्या नावाने गळा काढणारे गरीब मराठ्यांनाच बुडवायला निघालेत, हे गरीब मराठा तरुणांनी देखील समजून घेणे आवश्यक आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जातीनिहाय जनगणना आणि लोकसंख्या प्रमाणात प्रतिनिधित्व याच मुद्द्यावर संघर्ष करणं मराठा आणि ओबीसी दोन्ही लोण्यांचा गोळा फक्त करेल आणि हात धुपाटणे येईल हे वागणे हिताचे नाही। सामाजिक आधार घेऊन, सामाजिक समानतेचा विचार घेऊन ओबीसी, दलित, आदिवासी, मराठा, मुस्लिम इत्यादी बहुजन समाजाच्या एकतेचं सूत्र, बंधुतेचा ध्यास घेऊन आंदोलन पुढे नेले तरच विषमतावादी धर्म व्यवस्था, जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, भांडवली व्यवस्था इत्यादींद्वारे चाललेल्या शोषणाला पायबंद घालून समतेचे, समृद्धीचे बळीराज्य आणता येईल। आमदार पाडू, खासदार पाडू या वल्गनांमध्ये देखील दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असे घडेल। एकट्या मराठा जातीचा अहंकार फुगवून इतर जातीचे उमेदवार पाडण्याचा विचार करू लागले तर इतर ओबीसी, दलित, आदिवासी, मुस्लिम एकवटेल आणि मराठा उमेदवारांची देखील तीच गत होऊ। मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण शकते आणि शोषकांना हेच हवे आहे, म्हणूनच फक्त लुडबुड करताना जास्त दिसते। बहुजन बेकीचे परिणाम आपल्याला भोगावे लागू नये म्हणून सर्वांनी सामंजस्यानं वागणं गरजेचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख इत्यादी महापुरुषांनी दिलेल्या सूत्राच्या आधाराने स्त्री शूद्र तिशूद्र, शेतकरी, कामगार बहुजनांच्या हितासाठी आपण समता, बंधुभाव, स्वातंत्र्य इत्यादी मूल्यांची कास धरून एकतेनं पुढे गेले पाहिजे। धर्माच्या, जातीच्या भिंती उभ्या करून धुडगूस घालणाऱ्यांना वठणीवर आणलं पाहिजे। बेरोजगारीच्या विळख्यात युवा पिढीला ढकलणाऱ्या व्यवस्थेला उखडून फेकले पाहिजे। मराठा समाजाला पक्के आरक्षण देण्यासाठी इथल्या इथे उड्या मारणारे केंद्रात कायदा का करत नाहीत, 50% मर्यादा का काढत नाही, हे प्रश्न घेऊन लढणे जास्त महत्त्वाचे। समाजाला गोल गोल फिरवून फसवणूक करणाऱ्या राजकीय खेळी समजून घेतल्या पाहिजेत। गोंड गोवारी मध्ये स्वल्प विराम नसल्यामुळे अत्यंत मागास गोवारी समाजाला वर्षानुवर्ष फिरवणारे मराठ्यांचे कुणबी सहज करेल। अशा भ्रमात मराठ्यांनी राहू नये। जातीनिहाय जनगणनेशिवाय पुढच्या संघर्षाला दिशा मिळू शकत नाही, लोकसंख्या कळू शकत नाही। म्हणून सर्व जातींची जातीनिहाय जनगणना हा सामाजिक चळवळीचा कळीचा प्रश्न आहे। त्यासाठी सर्वांना मिळून संघर्ष करू। सध्याच्या घडीला महाराष्ट्रात सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर गढूळ वातावरण झालेलं आहे। या पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी बुद्धिवंतांनी समाजाला योग्य दिशा निर्देश करण्याची गरज आहे।
वर्तमान वातावरणाचं एकूण बहुजन समाजावर काय परिणाम होऊ शकतात याचे योग्य विश्लेषण बुद्धिवंतांनी पुढे आणले नाही. तर समाजातील युवकांनी समतावादी संस्कृतीचं भान कोण देणार? सत्यशोधक चळवळीच्या काळात देखील ब्राह्मणेतर चळवळीत मराठेतर दुफळी होऊन समतेचा संघर्ष कमजोर केला गेला. आजही त्याच दिशेनं वातावरण तयार होताना दिसत आहे. हे टाळण्यासाठी बुद्धिवंतांच्या फळीकडून प्रयत्न झाले पाहिजे. बुद्धिवंतांमध्ये देखील ओबीसी आणि मराठा अशी विभागणी झाल्याचं दिसून येतं. खरे तर सर्व बुद्धिवंतांनी एकत्र बसून यावर विचार विमर्श करून सांस्कृतिकदृष्ट्या योग्य निर्णय घेत सामाजिक ऐक्य निर्माण केलं पाहिजे. ही सामाजिक विचारवंत आणि बुद्धिवंतांची जबाबदारी आहे. विषमतावादी शोषित जातींना आपापसात लढवून कमजोर करण्यात तरबेज असल्याचं भान ठेवणे आवश्यक आहे.